नमस्कार. उन्हाळ्यात आपण ऐकतो शेतात काम करताना एखादा माणूस अचानक बेशुद्ध पडला. हे नेमकं का होतं? यालाच हीट स्ट्रोक म्हणतात. हीट स्ट्रोक म्हणजे काय? आपल्या शरीराचं तापमान साधारण 37 डिग्री सेल्सिअस असतं. पण खूप वेळ उन्हात काम केलं आणि कमी पाणी प्यायलो तर शरीराचं तापमान खूप वाढतं आणि शरीराला स्वतःला थंड ठेवता येत नाही. हीच अवस्था म्हणजे हीट स्ट्रोक. गावात कोणाला जास्त धोका? तर आपल्या ग्रामीण भागात काही लोकांना जास्त धोका असतो, जसे की शेतकरी, मजूर, बांधकाम कामगार, वृद्ध लोक, लहान मुले, विशेषतः जे लोक दुपारी उन्हात काम करतात. आता हीट स्ट्रोकची लक्षणे नेमकी कोणती? तर हीट स्ट्रोक होताना काही लक्षणे दिसतात, जसं की खूप चक्कर येणे, डोके दुखणे, उलटी, मळमळ, शरीर खूप गरम होणे, घाम बंद होणे व गोंधळ होणे किंवा कधी कधी बेशुद्धही पडणे ही गंभीर परिस्थिती असू शकते. तर आपण या परिस्थितीमध्ये लगेच काय करावे? तर जर एखादा माणूस उन्हामुळे बेशुद्ध पडला असेल तर त्याला लगेच सावलीत घ्या, कपडे सैल करा, शरीरावर थंड पाणी टाका आणि लगेच रुग्णालयात घ्या. आता हीट स्ट्रोक कसा टाळायचा? तर भरपूर पाणी प्या, दुपारी 12 ते 3 उन्हात काम टाळा, हलके कपडे घाला, ORS किंवा निंबू पाणी घ्या, मध्ये मध्ये विश्रांती घ्या. मी डॉक्टर सागर गजानन शिंदे, श्री गजानन हॉस्पिटल, जानेफळ, ग्रामीण आरोग्य जागृतीसाठी काम करत आहे. या अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.